आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उभे असतानाच प्रार्थना करूया. त्या प्रभू परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपला सांभाळ केला, आपलं संरक्षण केलं, त्याने आपली काळजी घेतली. आमचं भय नाहीसं करणारा तो आमचा परमेश्वर आहे. जाण्या येण्यामध्ये आमचं संरक्षण करणारा तो आमचा परमेश्वर आहे. होय प्रभू देव बापा, पुन्हा आज या पवित्र वारी प्रभू आम्ही सर्व तुझ्या समोर एकत्र येतो. तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही जमतात आहोत देवा, केवळ आणि केवळ तुझ्याकरिता प्रभू, तुझे आभार मानण्याकरिता, तुझी स्तुती करण्याकरिता. आम्हा प्रत्येकावरती पवित्र देव बापा मागील आठवडाभर जे सर्व उपकार तू केलेत प्रभू, आम्ही त्यासाठी तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या दयेसाठी प्रभू, तुझ्या कृपेसाठी प्रभू, तुझ्या प्रेमासाठी देव बापा, सर्व आशीर्वादांसाठी, संरक्षणासाठी, पुरवठ्यासाठी देव बापा आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद देतो प्रभूजी. पवित्र देव बापा, आज जेव्हा एक बार पुन्हा आम्ही तुझ्या समोर येत आहोत प्रभू, तुझ्या समक्षतेमध्ये येत आहोत, पवित्र देव बापा आमची प्रार्थना आहे, तू आम्हावरती दया कर, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर, आम्हास धूळ शुद्ध कर प्रभू. आणि परमेश्वर देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये असणारी मोकळीकता अनुभवण्यासाठी पवित्र देव बापा, तुझी स्तुती आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. तुझ्या आत्म्याचा वर्धस्त आम्हा प्रत्येकावरती तू असू दे प्रभू. आजची भक्ती तू आशीर्वादित कर प्रभू देव बापा. आम्ही प्रार्थना करीत आहोत आमच्या त्या प्रियजनांकरिता जे आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकावर तू दया कर, त्या स्पर्श तू कर, आरोग्य तू दे प्रभू.
आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी, तुझी लेकरं मार्गात आहे, त्यांचं देखील तू सहाय्य कर. आणि या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर, उत्तम प्रकारचं वातावरण दे. तुझं आणि तुझं गौरव तू करून घे प्रभू. पुन्हा तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण येऊया. त्याला धन्यवाद देत, त्याच्या नावाला उंच करीत आपल्या सर्वांना येणारं गीत आहे उपासना संगीतामधून मिळोवा ना मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. 267 नंबरचं गीत आहे उपासना संगीतामधून. मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. अंगावर चिंध्या सोत नसोत, अंगावर चिंध्या सोत नसोत, तसेच जगात राहू आम्ही, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. फुलांचे शयन किंवा कंटकांचे, फुलांचे शयन किंवा कंटकांचे, इच्छेने देवाचे एक आम्हा, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. वधस्तंभावर आम्ही टांगलेले, वधस्तंभावर आम्ही टांगलेले, तेथेच मिळाले सर्व आम्हा, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. दास म्हणे ख्रिस्ते केले आम्हा मुक्त, दास म्हणे ख्रिस्ते केले आम्हा मुक्त, सेवनी आसक्त झालो त्याच्या, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. दास म्हणे ख्रिस्ते केले आम्हा मुक्त. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधन मुक्त करेल. हा प्रभू येशू ख्रिस्त जो मार्ग, सत्य आणि जीवन आहे, हा प्रभू येशू ख्रिस्त ज्या लोकांच्या जीवनामध्ये आहे त्यांचं जीवन हे बंधन मुक्त झालेलं आहे. मग ते कुठल्या प्रकारचं बंधन असो, आम्हाला बंधन मुक्त करणारा आणि आम्हास त्याच्या गौरवाकरिता उपयोगात आणणारा हा आमचा प्रभू ख्रिस्त आहे. आणखीन एक गीत आपण गाऊया. जे लोक बंधनमुक्त झालेले आहेत त्या लोकांना सेवेचं पाचारण आहे. आणि म्हणून उपासना संगीतामध्ये 533 नंबरचं गीत आम्हाला सांगतं, तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंदे.
बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाऊनी. मज घेई तव कृशीशी प्रभु घेई ओढूनी. तव सेवेला श्रम व्हावेसे हरी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा स्थिर व्हावे आशेने. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाऊनी. मज घेई तव कृशीशी प्रभु घेई ओढूनी. क्षणभरी तुझ जवळी किती शांती मनाशी. किती मागणी प्रीती भाषणे जशी मित्र मित्राशी. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाऊनी. मज घेई तव कृशीशी प्रभु घेई ओढूनी. तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी कळेना. भरती जैसी सदानंदाची न मिळे स्वर्गाविना. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाऊनी. मज घेई तव कृशीशी प्रभु घेई ओढूनी. मज जोडी प्रभु तुझशी. तुमचा आणि माझा जोडीदार, आमचं सहाय्य करणारा तो प्रभू परमेश्वर आहे. आमच्या जीवनामधल्या प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक परिस्थितीमध्ये हा प्रभू परमेश्वर देव आहे जो आमचं सहाय्य करतो. आम्ही आनंदात असोत तो आमचा आनंद द्विगुणित करतो. ज्यावेळेस आम्ही निराश आणि दुःखी असतो, ज्यावेळेस आम्ही हताश असतो, त्याही प्रसंगी हा प्रभू, हा आमचा सहाय्य करता, आमचा कैवारी, हा आमचं सहाय्य करणारा, आम्हाला धीर देणारा तो आमचा प्रभू परमेश्वर आहे. आणि त्याच्या समवेत, त्याच्या सोबत आम्हाकरिता आमचा प्रत्येक दिवस हा आनंदाचा आणि आशीर्वादाचा अशा प्रकारचा आहे. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया. स्तोत्र संहिता 106. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे पराक्रम कोण वर्णू शकेल, त्याची सर्व स्तुती कोण ऐकवेल. जे त्याच्या न्यायानुसार वागतात आणि सर्वदा नीती आचरतात ते धन्य. हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस तेव्हा माझी आठवण कर. माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे, म्हणजे तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष माझ्या दृष्टीस पडेल. तुझ्या लोकांच्या आनंदाने मी आनंदित होईल
तुझ्या वतनाच्या लोकांबरोबर मी उत्सव करेन. आम्ही आमच्या पूर्वजांप्रमाणे पाप केले आहे, आम्ही अन्याय केला आहे, आम्ही दुष्कृत्य केले आहे. आमच्या पूर्वजांनी मिसर देशात असताना तुझ्या अद्भुत कृत्यांकडे लक्ष दिले नाही, तुझ्या दयेच्या अनेक कृत्यांचे स्मरण केले नाही. तर समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळ ते फितूर झाले. तरी आपला पराक्रम विदित करावा म्हणून त्याने आपल्या नावासाठी त्यांचे तारण केले. त्याने तांबड्या समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला, आणि मैदानावरून चालावे तसे त्या जलाशयाच्या खोल स्तरावरून त्याने त्यास चालवले. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. स्तोत्र 106 ज्यावेळेस आम्ही संपूर्ण वाचतो, यामध्ये आम्हाला इस्रायलची जी बंडखोरी आहे त्याविषयी पाहायला भेटतं. इस्रायल आम्हाला माहिती आहे देवाचे निवडलेले लोक आहेत, परंतु वारंवार वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ते परमेश्वराच्या विरुद्ध जातात, परमेश्वराविरुद्ध बंड करतात. स्तोत्रकर्ता म्हणतो की देवाच्या अद्भुत कृत्यांचं स्मरण ते ठेवत नाहीत, आठवण ते ठेवत नाहीत. परमेश्वराने ज्या गोष्टी त्यांच्याकरिता केल्यात त्या सर्व ते दुर्लक्षित करतात. एवढं असतानाही तो म्हणतो की तरी त्याने आपल्या नावासाठी त्यांच्याकरिता काय केलं? तांबडा समुद्र दुभागला. ज्या ठिकाणी ते लोक फितूर झालेत तरी देव त्यांच्याबरोबर विश्वासू होता. आणि प्रियांनो, परमेश्वराची हीच बाब आम्हाकरिता इतक्या आशीर्वादाची आहे. कारण पुष्कळदा तुम्ही आणि मी देखील आपल्या जीवनामध्ये या इस्रायल लोकांसारखं वागतो. पुष्कळदा तुम्ही आणि मी देखील आपल्या जीवनामध्ये परमेश्वरासोबत अशाच प्रकारची आमची वागणूक असते, पण तरीही हा परमेश्वर देव आमच्यासोबत विश्वासू राहतो. आम्ही चुकतो, आम्ही फितूर होतो, परंतु देव तरीही आमच्याबरोबर विश्वासाने आहे, विश्वासू तो आहे. आणि परमेश्वराचा हाच विश्वासूपणा आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रियांनो अद्भुत रीतीने चालवणार आहे. आणि म्हणून तो म्हणतो की कोरड्या भूमीवरून चालवावं तसं तू आपल्या लोकांना त्या समुद्रातून चालवलेलं आहे. देव तुम्हाला आणि मला चालवणार आहे. मग जमीन कोरडी असो, समोर तांबडा समुद्र असो, कशीही परिस्थिती असो, आम्हाला चालवणारा आमचा परमेश्वर आहे. आणि हा परमेश्वर विश्वासू अशा प्रकारचा परमेश्वर आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपणा सर्वांकरिता आशीर्वादाची करोत. यावेळेस परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया. आज मुलींचं क्वायर पुढे येईल आणि मुलींच्या क्वायर बरोबर आपण परमेश्वर देवबापाची स्तुती करूया, त्याच्या नावाला आपण उंचावूया. मसीह में सभी प्रियजनों को मेरा सलाम। सचमुच आज बहुत ही सुंदर दिन है जो परमेश्वर ने हमारे जीवन में जोड़ा है। भले ही हम कितने ही दिन क्यों ना बिता दे, परंतु आज का वो दिन बहुत ही मूल्यवान होता है, क्योंकि जब तक हम उसकी जानिब नहीं करते हैं कि सचमुच वो उसकी उपस्थिति हमारे जीवन में है, तब तक इस आज के दिन के महत्व को भी हम नहीं समझ सकते, है ना। वो बहुत ही भला है और उसकी भलाई के लिए हम धन्यवाद करते हैं। और जैसे कि भजन संहिता 100 उसके पहले ही वचन में कहता है कि हे सारी पृथ्वी के लोगों, है ना, उसका जय जयकार करो। तो आइए कुछ गीतों के द्वारा हम उसकी स्तुति करेंगे, आराधना करेंगे, उसको धन्य कहेंगे, उसके नाम को ऊंचे पर उठाएंगे। संपूर्ण जगह देखता क्रिस्ताला धरी में, संपूर्ण जगह देखता क्रिस्ताला धरी में, दयाची वाटा सांगता मानी सदारे मला पामरा धारे, दिव्य तेज मामानी गातले, विश्वासे हृदयी भावलो, आनंदे सुखी मी झालो, हे नाम येशू गोडवा, नाही मला तो डागना, त्या ठाई मी
पावलो, आनंदी सुखी मी झालो. त्याला जीवात्मा सोविला, सदा तो रक्षणा. तो न्याय गाडीनी मला नाहीच सोडना. विसरावे मला पामरा धारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. मलाही ओ देवा समो प्रेमाने पत्करी. स्वर्गात माझा हर्ष थोर अक्षय वाढवी. विसरावे मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. ख्रिस्ताने मला आणि तुम्हाला आनंद साजरा करण्यासाठी हा सुंदरसा दिवस दिला आहे. त्यासाठी आपण त्याला धन्यवाद देऊया आणि यानंतरचं गीत आपण गाऊया, येशू मसीह देता खुशी. यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी. पैदा हुआ बना इंसान, देखो भागा शैतान. यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी. पैदा हुआ बना इंसान, देखो भागा शैतान. ला 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 ला. शैतान हुआ परेशान, ताली बजाओ नाचो गाओ, देखो भागा शैतान. नारे लगाओ गीत गाओ, शैतान हुआ परेशान, ताली बजाओ नाचो गाओ, देखो भागा शैतान. यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी. पैदा हुआ बना इंसान, देखो भागा शैतान. ला 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 ला. उठो चलो, यीशु बुलाता तुम्हें. छोड़ दो डरना, काहे मरना, हुआ है जिंदा यीशु मसीह. इन्हीं वालों उठो चलो, यीशु बुलाता तुम्हें. छोड़ दो डरना, काहे मरना, हुआ है जिंदा यीशु मसीह. यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी. पैदा हुआ बना इंसान, देखो भागा शैतान. ला 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 ला. जाएगा आसमान एक दिन, यीशु राजा
बादलों पर देखेगी दुनिया शान मसीह की सुबह पे होगा एक सभी यीशु मसीह देता खुशी करे महिमा उसकी पैदा हुआ बना इंसान देखो भागा शैतान ला 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 मसीह देता खुशी करे महिमा उसकी हालेलुया पैदा हुआ बना इंसान देखो भागा शैतान यानंतर आणखीन एक गीताद्वारे आपण देवाची स्तुती करूया. त्याने आपल्याला सर्व पापापासून सोडवलेलं आहे. यानंतरचे गीत येशूने हमें छुड़ाया है. आपल्या सर्वांना येतं, आपण आमच्यासोबत म्हणू शकतो. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की जाल से, यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की जाल से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति शाप से, हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति शाप से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. अब हम ना डरेंगे यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से. अब हम ना डरेंगे यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शालोम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम, शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शालोम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. आपण सर्वजण आपल्या जागेवर उभे राहूया.
इब्री लोकास पत्र 13वा अध्याय 15वा वचनमध्ये असं सांगतं की उपकार स्मरण करून स्तुतिरूपी यज्ञ त्याला आपण सादर करावे. यानंतर आपण गीत गाणार आहोत. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला धन्यवाद द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. येशू देव आहे, येशू देव आहे. क्रूसावर जीव देऊन पाप आपले सगळे घेऊन मुक्ती दिली आम्हाला. क्रूसावर जीव देऊन पाप आपले सगळे घेऊन मुक्ती दिली आम्हाला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. आपण उभे असताना आपले डोळे आपण बंद करूया आणि त्याला धन्यवाद देऊया की त्यांनी हा सुंदरसा दिवस आपल्या जीवनामध्ये दिला आणि त्यांनी आपल्या पापांसाठी तो क्रूसावर टांगला आणि त्यांनी एकुलता एक पुत्र आपल्यासाठी पाठवला. आणि आपण एका गाण्याद्वारे त्याची स्तुती करूया प्रार्थनेमध्ये असताना. ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, यीशु तू है जहाँ. ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, हाथ थाम के मेरा. ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, यीशु तू है जहाँ. ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, हाथ थाम के मेरा. ले चल मुझे. मैं तेरे दर पे आता हूँ खाली हाथों से, अपने सर को झुकाता हूँ, झोली मेरी भर दे. मैं तेरे दर पे आया हूँ खाली
ले चल मुझे यीशु तू है जहाँ, ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे हाथ थाम के मेरा, ले चल मुझे। जैसे हिरनी पानी के लिए प्यासा मैं भी हूँ तेरे लिए, जैसे हिरनी पानी के लिए प्यासा मैं भी हूँ तेरे लिए। मुझे ढूंढता हुआ, मुझे चाहता हुआ, छोड़ आया आसमां तू यहाँ, भीड़ से मुझको चुना, अपना बना लिया, नाम तेरा है दिया यीशुआ। ले चल मुझे, ले चल मुझे यीशु तू है जहाँ, ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे हाथ थाम के मेरा, ले चल मुझे। आपल्या जीवनात हा सुंदरसा दिवस त्यांनी दाखवलेला आहे, म्हणून आपण त्याचे आभार मानूया. त्या देवापाने आपल्यासाठी एकुलता एक पुत्र त्याचा इथे पाठवला आहे आपल्या पापांसाठी, आणि त्यांनी क्रूसावर त्याचा जीव दिला एवढा अनमोल असा. त्याला आपण धन्यवाद देऊया आणि आपण सर्वजण त्याच्या समोर येऊया, आपले सर्व पाप त्याच्या समोर ठेवूया. आणि आता आपण त्याला मागूया की आम्हाला तुझ्या राज्यासाठी तू खर्च करून घे. आमचे जे पण काही पाप असतील ते तू सर्व धुवून काढ देवापा, आणि आमच्या तू सोबत राहा. आणि मागते देवापा जे आता रस्त्यात असतील देवापा, जे येऊ नाही शकत असतील देवापा, त्यांचे तू मन खोल देवापा आणि त्याचं सहाय्य तू कर देवापा. जे आमच्या मंडळीतले देवापा ज्यांना बरं नसेल देवापा, त्यांना तू बरं कर देवापा आणि त्यांच्यासोबत तू राहा देवापा. ज्यांचं मन असेल देवापा भक्तीसाठी यायचं देवापा, पण ते काही कारणास्तव ते येऊ नसतील शकत देवापा, तर त्यांना तू येण्याचं असं मन दे देवापा आणि त्यांचं तू सहाय्य कर देवापा. जे पण काही आमच्यासमोर आज वचन येणार आहे देवापा, ते आम्ही ग्रहण करावं देवापा, असं तू कर देवापा आणि आमच्या तू सोबत राहा देवापा. आमच्या सर्वांचं जीवन तुझ्या हातात देऊन देवापा, पुढील वेळ तुझ्या हातात देऊन येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. वचनाकडे यावेळेस आपण जाऊया आणि फिलेमोनाला जे पत्र आहे ते आपण आपल्या समोर काढूया. प्रार्थना करूया. प्रभू, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर देई बापा, तुझ्या वचनांकडं आम्ही आमचं लक्ष लावत आहोत, तू आमचं सहाय्य कर. परमेश्वर देई बापा, तुझं वचन जे सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेलं आहे, जिवंत असं, जे आमचं मार्गदर्शन करतं देई बापा, जे आमची सुधारणूक करतं आणि जे आम्हाला तुझ्या राज्याकरिता तयार करतं. प्रभू तर देई बापा, या तुझ्या वचनांद्वारे तू आम्हाला आज पुन्हा एकदा आशीर्वादित कर. तुझ्या अधीन आम्ही होतो प्रभू, आमचं सहाय्य कर. प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या महिन्यामध्ये आपण 2 पुस्तकांवरती अभ्यास करत आहोत. कोणते 2 पुस्तकं आहेत? यहुदाचे पत्र आणि फिलेमोनाला पत्र. मागच्या रविवारी आपण यहुदाचे जे पत्र आहे त्याच्यावरती आपण विचार केला, त्यावरती आपण मनन केलं. एका अध्यायाचे हे दोन्ही पत्र आहे, एक अध्याय यहुदाच्या पत्रामध्ये, एक अध्याय फिलेमोनाच्या पत्रामध्ये, आणि म्हणून या महिन्यामध्ये ही दोन्ही पत्र आपण एकत्रित रीतीने अभ्यासाकरिता घेतलेली आहे. यहुदाचं जे पत्र आहे त्यावरती आपण मागच्या रविवारी ज्यावेळेस मनन केलं त्यावेळेस आम्ही पाहिलं की या
यहुदाच्या पत्रामध्ये जो मुख्य विषय आम्हाला सापडतो की खोटे शिक्षक आणि त्यांच्या शिक्षणाविरुद्ध सावध करणे. यहुदाच्या पत्रामध्ये आम्हाला प्रामुख्याने काय पाहायला भेटतं की यहुदा जो आहे हा त्या परिस्थितीमध्ये, त्या मंडळीमध्ये, त्यावेळेसच्या त्या लोकांमध्ये जे खोटे शिक्षक त्या ठिकाणी शिरलेले होते आणि जे खोटं शिक्षण ते त्या ठिकाणी पसरवित होते, ते जे खोटं शिक्षण आहे ते खोडून काढणे, ते कसं चुकीचं आहे हे मंडळीच्या लक्षात आणून देणे आणि त्या खोट्या शिक्षणाविरुद्ध, त्या खोट्या शिक्षकांविरुद्ध मंडळीला सावध करणे, हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आम्हाला यहुदाच्या पत्रामध्ये पाहायला भेटतो. आजही परिस्थिती फार बदललेली नाही. आजही खोटे शिक्षक आणि चुकीचं शिक्षण हे आमच्या अवतीभोवती पसरलेलं आहे आणि म्हणून विश्वासणारे या नात्याने आम्हाला जे आमचं बेसिक आहे, जी आमची तत्वे आहेत, जी आमची सिद्धांत तत्वे आहेत, जी पवित्र शास्त्रामधून आम्ही अंगीकारलेला जो विश्वास आहे तो समजणे, तो दृढ धरून राहणे आणि त्यामध्ये समोर आणि समोर जाणे. जसं यहुदा म्हणतो की तुमची उन्नती तुम्ही करून घ्या, जो विश्वास तुमचा आहे त्यामध्ये तुम्ही तुमची उन्नती करून घ्या. आजही आम्हाला त्या प्रकारे सावध राहण्याची आणि स्वतःची आणि स्वतःबरोबर इतरांची उन्नती आम्हाला साधायची आहे. आज जेव्हा फिलेमोनाला पत्र याकडं आम्ही आमचं लक्ष लावत आहोत, प्रियांनो, हे देखील अतिशय छोटं अशा प्रकारचं हे पत्र आहे. वैयक्तिक स्वरूपाचं हे पत्र आहे आणि या पत्राचा जो मुख्य विषय किंवा जो मुख्य गाभा या पत्राचा आहे तो म्हणजे पावलाने केलेली मध्यस्थी. या पत्रामध्ये आपल्या सर्वांनी ते वाचलेलं आहे. जे विशेष अभ्यास करत आहेत त्यांनी देखील ज्यावेळेस हे पत्र वाचलं असेल, काय आहे फिलेमोनाच्या पत्रामध्ये? एका वाक्यामध्ये पावलाने केलेली मध्यस्थी आहे. संपलं पत्र. या पत्रामध्ये आम्हाला पाऊल, फिलेमोन आणि अनेसिम हे 3 कॅरेक्टर आम्हाला दिसतात. पावलाची ओळख आपल्या सर्वांना आहे. फिलेमोन जो आहे, या पत्राचा अभ्यास करत असताना ज्या गोष्टी आम्हाला फिलेमोनाच्या संदर्भात पाहायला भेटतात, एक धार्मिक, पुढारी आणि धनवान अशा प्रकारचं हे कॅरेक्टर, अशा प्रकारचा हा व्यक्ती आहे. या फिलेमोनाच्या घरामध्ये मंडळी त्या ठिकाणी जमणारी आहे, त्या ठिकाणी भक्ती होत आहे आणि हा जो फिलेमोन आहे याला पाऊल जो आहे आपला अतिशय जवळचा मित्र असं म्हणतो. ज्या प्रकारे पाऊल या पत्रामधून फिलेमोनाकडे मध्यस्थी करत आहे, ज्या प्रकारे तो बोलत आहे, त्यावरून आमच्या लक्षात येईल की या दोघांमध्ये अतिशय निकटचे, चांगले, मैत्रीचे, जवळीकतेचे नातं जे आहे ते आम्हाला यांच्या संदर्भात पाहायला भेटतं. अनेसिम जो आहे हा एक दास आणि एक गुलाम अशा प्रकारचा तो आहे. दास आणि गुलाम हे वैयक्तिक स्वरूपाचं पत्र आहे, कारण यामध्ये पाऊल फिलेमोनाला अनेसिम करिता मध्यस्थी करत आहे. तो या पत्रामध्ये मंडळीला उद्देशून काही लिहित नाहीये. पाऊल या पत्रामध्ये मंडळीकरिता फार मोठी सिद्धांत तत्वे तो सांगत नाही, परंतु हे जरी वैयक्तिक स्वरूपाचं पत्र आहे तरीही या पत्रामध्ये तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक जीवनाकरिता उत्तम मार्गदर्शन त्या ठिकाणी आहे. ज्या गोष्टी आम्ही स्वीकारू शकतो, जे शिक्षण आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारू शकतो, अशा प्रकारचे तत्वे किंवा अशा प्रकारचं शिक्षण आम्हाला या पत्रामध्ये पाहायला भेटतं. आणि म्हणून पावलाने केलेली मध्यस्थी हा आपला आजचा विषय आहे, हे आपलं आजचं प्रतीक आहे. पहिली बाब जी आज या पत्रावरती आम्ही अभ्यास करत असताना आमच्या लक्षात येईल की
पावलाने अनेसिम करिता दिलेली साक्ष. ज्यावेळेस पाऊल मध्यस्थी करत आहे, ही मध्यस्थी तो करत असताना ज्याच्या करिता तो मध्यस्थी करत आहे त्या व्यक्तीकरिता पाऊल एक साक्ष त्या ठिकाणी देतो. त्या अनेसिम विषयी पाऊल या ठिकाणी फिलेमोनाला काय सांगतो? पाऊल फिलेमोनाकडं अनेसिमसाठी मध्यस्थी करत असताना अनेसिम करिता जी साक्ष तो देतो, प्रियांनो, त्याकडं आम्ही पाहूया. आता अनेसिम जो आहे त्याची पार्श्वभूमी जर तुम्ही पाहिली तर आम्हाला स्पष्टपणे पाहायला भेटतं की अनेसिम गुलाम आहे, दास आहे. कोणाचा? पावलाचा आहे का? नाही. तो कोणाचा दास आहे, कोणाचा गुलाम आहे? फिलेमोनाचा तो गुलाम आहे. आणि तो फिलेमोनापासून पळून गेलेला आहे. त्याच्यापासून पळून गेलेला आहे. का पळून गेला हे त्या ठिकाणी स्पष्ट नाहीये, परंतु अभ्यासक असे म्हणतात फिलेमोनाचं काहीतरी नुकसान त्याने केलं, काहीतरी चोरी करून, किंवा ज्यामुळं फिलेमोन या अनेसिमला शासन करेल, शिक्षा करेल, किंवा भीती, भय जे आहे ना, आम्हाला पाहायला भेटतं की त्याद्वारे हा अनेसिम जो आहे हा पळून गेलेला आहे. आणि हा पळून गेलेला असताना पावलाच्या संपर्कात तो आला. पावलाकडून त्याने सुवार्ता ऐकली, देवाचं वचन ऐकलं आणि तो प्रभाव त्याच्यावरती पडला आणि या अनेसिमच्या जीवनामध्ये बदल घडला, बदल त्या ठिकाणी झाला. आणि हा बदल त्या ठिकाणी झाल्यानंतर अनेसिम जो आहे हा देखील एक उत्तम विश्वासणारा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. प्रभू येशू ख्रिस्तावरती त्याचा विश्वास आहे, तारणारा म्हणून त्याने स्वीकार केलेला आहे आणि पावला सोबत तो त्या ठिकाणी आहे. पावलाचं सहाय्य तो त्या ठिकाणी करत आहे. आणि आता पाऊल या फिलेमोनाला जेव्हा पाऊल आता या अनेसिमला जेव्हा परत फिलेमोनाकडे पाठवत आहे, त्याची रवानगी तो करत आहे, त्यावेळेला तो काय सांगतो? पाऊल असं म्हणतो वचन 10 मध्ये, मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम. पाऊल या ठिकाणी म्हणतो मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम. देवाची सेवा कधी करायची? परमेश्वराची सेवा कधी करायची? ज्यावेळेस सगळं काही सुरळीत चाललेलं आहे, ज्यावेळेस आम्ही आनंदी आहोत, केव्हा आम्ही सेवा करायची? आम्ही केव्हा परमेश्वरासोबत विश्वासू राहतो? किंवा आम्ही केव्हा परमेश्वराकरिता पुढे येतो? ज्यावेळेस सगळं काही सुरळीत आहे, ज्यावेळेस आम्ही निराश आहोत, ज्यावेळेस आम्ही दुःखी आहोत, ज्यावेळेस आम्ही आजारामध्ये आहोत, ज्यावेळेस आम्ही बंधनात आहोत, ज्यावेळेस कौटुंबिक आणि संसाराच्या चिंतांनी ग्रस्त झालेला आहोत, अशा वेळेला आमचं सगळं लक्ष कुठं असतं? त्या आमच्या परिस्थितीवरती. आणि मग अशा स्थितीमध्ये पुष्कळदा देवाकरिता, त्याच्या सेवेकरिता पुढं येण्याकडं आम्ही दुर्लक्ष करतो. पाऊल काय म्हणतो या ठिकाणी की मी बंधनात असता. पाऊल कुठं बंधनात होता? आपला अभ्यास झालेला आहे. कुठं होता तो? रोम मध्ये तो बंधनात होता, बंदिस्त होता. आणि तो स्वतः बंधनात असताना तो म्हणतो की मी ज्याला आध्यात्मिक जन्म दिला. पाऊल जरी बंधनात आहे तरी प्रियांनो, पावलाच्या जीवनाकडून आम्हाला हे शिकायला मिळतं की पाऊल म्हणतो माझी ही बंधनं कोणाकरिता आहे? ख्रिस्ताकरिता आहे. मी या बंधनात आहे तो यासाठी आहे की माझ्या या बंधनामधूनही मला देवाकरिता त्याची सुवार्ता मला सांगता यावी, त्याचं गौरव मला करता यावं. प्रियांनो, पाऊल ज्यावेळेस या ठिकाणी असं म्हणतो ना की मी बंधनात असताना ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम. प्रियांनो, तुम्ही आणि मी आमच्या जीवनामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये असा,
आम्ही कशाही स्थितीमधून जात असोत, परंतु प्रियांनो ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही आणि मी देवाकरिता अतिशय उपयोगाचे आहोत. आम्ही आहोत त्या परिस्थितीत. आम्ही जे सर्वजण या ठिकाणी बसलेले आहोत ना, त्या आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये, त्या आम्हा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये अडचणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, कदाचित आजार त्या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या बाबी आहेत की वेगवेगळे विषय आहेत की जे आम्हाला पुष्कळदा अस्थिर करतात, बेचैन करतात. कधी कधी आम्हाला ते नाही समजत आता मी काय करावं. प्रियांनो, तो आमच्या जीवनाचा एक भाग आहे. आणि त्याच वेळेला अशाही त्या स्थितीमध्ये आमचं जीवन देवाकरिता कसं उपयोगात येईल, आम्हाला देवाची सेवा कशी करता येईल, ह्याकडं जर आम्ही आमचं लक्ष लावून ठेवलं ना, तर काय होतं माहितीये, आमची दुःख, आमची बंधनं, आमच्या अडचणी, आमच्या समस्या, आमचे विषय हे इतके क्षुल्लक होऊन जातात. आणि ज्या वेळेस आमचं जीवन देवाकरिता उपयोगात येत असतं, देवाचं गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनामधून ते होतं. प्रियांनो, पाऊल म्हणतो की या अनेसिमला मी आध्यात्मिक रीतीने जन्म दिलेला आहे. आणि आता जेव्हा त्याचा आध्यात्मिक जन्म झालेला आहे ना, पौल दुसरी गोष्ट त्याच्या संदर्भात सांगतो की हा अनेसिम पूर्वी निरुपयोगी होता, परंतु आता तो उपयोगी आहे. पूर्वी निरुपयोगी होता, फिलेमोनापासून पळून गेलेला होता, लपलेल्या अवस्थेत असेल किंवा काय त्याची ती स्थिती असेल आम्हाला नाही माहीत, परंतु पाऊल म्हणतो की तो पूर्वी निरुपयोगी होता, परंतु आता मला आणि तुलाही, पाऊल म्हणतो की तो माझ्यासाठी देखील आणि फिलेमोनाला म्हणतो की तुझ्यासाठी देखील उपयोगी अशा प्रकारचा आहे. ही दुसरी बाब पाऊल अनेसिम करिता सांगतो की तो पूर्वी निरुपयोगी होता, आता उपयोगी झालेला आहे. मनुष्य कधी उपयोगी बनतो? आम्हाला असं वाटतं का जे आम्ही या ठिकाणी बसलेले आहोत ते आम्ही निरुपयोगी आहोत की उपयोगी आहोत? प्रत्येकाने या प्रश्नाचं उत्तर स्वतःला द्यायचं आहे. मी निरुपयोगी आहे की उपयोगी आहे? अनेसिम पूर्वी निरुपयोगी होता, परंतु तो उपयोगी झाला. काय झालं बरं त्या ठिकाणी? बदल त्या ठिकाणी झाला. अनेसिमच्या जीवनामध्ये ख्रिस्त आला. आणि जेव्हा अनेसिमने सुवार्ता ऐकली, तो ख्रिस्त जेव्हा त्याच्या जीवनामध्ये आला आणि आता जेव्हा त्याचा बदल झाला, त्यानंतर आता अनेसिम जो आहे हा उपयोगी झालेला आहे. प्रियांनो, तुमचं आणि माझं जीवन ज्यावेळेस बदलतं ना, ते अनेकांसाठी उपयोगाचं आणि आशीर्वादाचं होतं. काल बायबल स्टडीमध्ये आमच्या समोर एक विषय आला, एक प्रश्न आला की पहिले आम्हाला बदलायचं आहे आणि मग आम्हाला सेवा करायची आहे. पहिले आम्हाला बदलायचं आहे आणि मग आम्हाला सेवा करायची आहे. किती वेळ आम्ही घेणार आहोत बदल होण्याकरिता? किती वेळ आम्ही घेणार आहोत? आमच्या जीवनामध्ये बदल होण्याकरिता आम्हाला किती वेळ पाहिजे? आणखीन किती वर्ष आमच्याकरिता मध्यस्थी केल्या जावी की यंदाचं ही वर्ष त्याला राहू द्या, यंदाचं ही वर्ष असू द्या, मी आणखीन मेहनत घेईल, मी आणखीन साफसूफ करेल, मग ह्याला फळ आले तर ठीक, नाही आले तर मग तोडून टाका, यंदाचं ही वर्ष राहू द्या. आम्ही किती वेळ घेणार आहोत आमच्या जीवनामध्ये बदल होण्याकरिता? आम्ही आणखीन किती वेळ घेणार आहोत आमचं जीवन ख्रिस्ताकरिता, देवाकरिता उपयोगी असं होण्याकरिता? बदल पाहिजे प्रियांनो. याचा अर्थ हा नाहीये की जोपर्यंत आमच्या जीवनात बदल होत नाही तोपर्यंत आम्ही सेवाच करू नये. आम्ही आहोत त्या स्थितीमध्ये. बदल तर महत्त्वाचा आहे, तो प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. कारण असं म्हटलेलं आहे की
तो नवा जन्म झाल्याशिवाय कोणालाही देवाच्या राज्यात जाता येत नाही. तो बदल आवश्यक आहे आणि तो बदल झाल्यानंतर प्रियांनो आमचं जीवन हे केवळ आमच्यासाठी, केवळ आमच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर प्रियांनो जे सर्व आमच्या संपर्कात येतात त्यांच्याकरिता मोठ्या उपयोगाचं होतं. पाऊल ज्यावेळेस अनेसिम करिता म्हणतो की तो पूर्वी निरुपयोगी होता परंतु आता तो उपयोगी झालेला आहे. तुम्हाला आणि मला उपयोगी बनवणारा ख्रिस्त आहे. देवाचा आत्मा आम्हाला देवाकरिता उपयोगाचे पात्र बनवणारा आहे आणि म्हणून आमची आवश्यकता ही आहे की आम्ही आमच्या जीवनामधून देवाच्या आत्म्याला योग्य तो प्रतिसाद द्यायचा आहे. कदाचित आम्ही दुर्बल आहोत, आम्ही स्वतःहून आमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणू नाही शकत. आम्हाला माहित आहे देवाचा आत्मा जो आमचं सहाय्य करतो, जो आमच्या अशक्तपणामध्ये आम्हाला शक्ती देतो, जो आमच्या दुर्बलतेमध्ये आम्हाला तो सावरून धरतो, आम्हाला बळ देतो, आम्हाला धीर देतो आणि आम्हाला उभं तो करतो. प्रियांनो आम्हाला तो बदल होण्यासाठी देवाच्या आत्म्याला योग्य तो प्रतिसाद द्यायचा आहे. रोज आणि रोज बदलण्याचा दिवस आहे. आज का दिन यहोवा ने बनाया है. कशासाठी बनवलेला आहे? आम्ही अजून ख्रिस्तामध्ये रूपांतरित व्हावं त्यासाठी बनवलेला आहे आणि आम्हाला त्याकरिता आमच्या जीवनामध्ये नेहमी प्रयत्नशील असायचंय. तिसरी गोष्ट पाऊल या अनेसिम करिता सांगतो की हा अनेसिम जो आहे हा मला अतिशय प्रिय आहे. ज्यावेळेस तो फिलेमोनाला म्हणतो की मी त्याला तुझ्याकडं पाठवत आहे, पाऊल म्हणतो खुद्द माझ्या प्राणालाच मी पाठवत आहे. पावलाकरिता तो अनेसिम स्वतःच्या प्राणासारखा झालेला आहे. प्रियांनो यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की एक व्यक्ती, पाऊल कदाचित त्याला ओळखतही नसेल परंतु पावलाच्या संपर्कात तो आला आणि पावलाने त्याला सुवार्ता सांगितली, पावलाने त्याला देवाचं वचन सांगितलं आणि पावलाने सांगितल्याप्रमाणे पावलाने या अनेसिमला आत्मिक रीतीने जन्म दिला. आध्यात्मिक जन्म त्या ठिकाणी आम्ही पाहतो. अनेसिमचा आत्मिक पिता जो आहे पाऊल आम्हाला या ठिकाणी दिसतो. प्रियांनो किती अद्भुत देवाचं काम आहे ना की जसा बापाकरिता एक लेकरू असतं, स्वतःचा जीव की प्राण असतात है ना आमची लेकरं. ज्यावेळेस पाऊल अनेसिम करिता साक्ष देत आहे तो म्हणतो की खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे पाठवत आहे, तो मला अतिशय प्रिय आहे. प्रियांनो देवाचं वचन, ख्रिस्ताची प्रीती आम्हाला एकमेकांसोबत या प्रकारे जोडते, या प्रकारे आम्हाला ती बांधते. हे फार अद्भुत अशा प्रकारचं आहे की पाऊल या ठिकाणी त्याच्याविषयी सांगतो की तो मला प्रिय आणि जणू काही माझा प्राणच अशा प्रकारचा तो आहे. ही साक्ष पाऊल आणि सिम करिता त्या ठिकाणी देत आहे. त्यानंतर मग आता फिलेमोनासोबत ज्यावेळेस पाऊल बोलत आहे आणि ही मध्यस्थी तो करत आहे, काय तो करायला सांगतो फिलेमोनाला? पहिली गोष्ट पाऊल फिलेमोनाला काय करण्याकरिता सांगत आहे तर त्याचा अंगीकार कर, त्याचा अंगीकार तू कर. तो तुझ्यापासून पळून गेलेला होता, त्याने तुझं नुकसान केलं होतं, तो पळालेला होता, परंतु आता जेव्हा मी त्याला तुझ्याकडं परत पाठवत आहे त्याचा अंगीकार कर. आणि कसा अंगीकार कर तर दासापेक्षा श्रेष्ठ प्रिय बंधू म्हणून त्याचा अंगीकार कर. पूर्वी अनेसिम काय आहे? दास आहे. आता त्यावेळेसची जी समाज व्यवस्था होती त्यामध्ये दास गुलाम ही परिस्थिती त्यावेळेला असायची. प्रियांनो काही गुलाम असे होते की ज्यांचा जन्मच अशा आई वडिलांमध्ये झालेला आहे की जे आधीच गुलाम आहेत, ते लेकरं गुलाम आहेत.
काही बंदी करून आणलेले लोक, त्यांना बळजबरी गुलाम केल्या जायचं, ही व्यवस्था त्या ठिकाणी असायची प्रियांनो. आणि ही जी परिस्थिती आहे, अशा स्थितीमध्ये फिलेमोनाला अणेसिमवरती सर्व अधिकार आहे. अणेसिम हा फिलेमोनाचा दास आहे, गुलाम आहे. परंतु पाऊल आता त्याला असं म्हणतो की त्याला दासापेक्षा श्रेष्ठ प्रिय बंधू म्हणून तू त्याचा स्वीकार कर. तो जसा मला प्रिय आहे, जसा तो मला उपयोगी आहे, तसाच तो तुलाही उपयोगी आहे आणि माझ्यापेक्षा अधिक तो तुला प्रिय अशा प्रकारचा तो आहे प्रियांनो. आणि म्हणून पाऊल त्याला म्हणतो की त्याचा अंगीकार कर. दुसरी गोष्ट पाऊल फिलेमोनाला सांगतो की जर त्याने तुझं काही नुकसान केलेलं आहे तर ते माझ्या खाती मांड. या सर्व गोष्टी मी तुम्हाला त्या पत्रातल्या सांगते बरं, बाहेरच्या सांगत नाहीये. हे सगळं त्यातच लिहिलेलं आहे. पाऊल दुसरी गोष्ट फिलेमोनाला असं म्हणतो की जर त्याने तुझं काही नुकसान केलं असेल, तो जर तुझं काही देणं लागत असेल तर ते माझ्या खाती मांड. त्याला मी जबाबदार आहे, त्याची भरपाई मी करून देईल. प्रियांनो, मध्यस्थी करत असताना आम्हाला किंमत मोजून द्यावी लागते. फार महत्वाचं आहे हे की मध्यस्थीची सेवा तुमच्याकडं आणि माझ्याकडं सोपवून दिलेली आहे. मग मध्यस्थी करत असताना आम्हाला किंमत देखील मोजून द्यावी लागते. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मध्यस्थी केली. काय मध्यस्थी केली का खरंच? प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी काही मध्यस्थी केली का? काय मध्यस्थी केली बरं त्याने? आपला प्राण वधस्तंभावरती दिला. तुम्ही आणि मी जे पूर्वी देवाचे वैरी होतो, त्या तुम्हा आणि माझ्या, आपण जे देवाचे वैरी होतो त्या देवाबरोबर आमचं सख्य बनावं, आम्ही देवाच्या घरचे लोक बनावेत, याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने मध्यस्थी केली. आणि ती मध्यस्थी करत असताना त्याला किंमत मोजून द्यावी लागली. त्याला स्वतःचं रक्त त्या ठिकाणी खंडणी दाखल ओतावं लागलं. त्या वधस्तंभावरती त्याला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आपला प्राण त्याला द्यावा लागला. मध्यस्थी करत असताना त्याला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दुःख सहन करावं लागलं. प्रियांनो, मध्यस्थी करणे नेहमीच फार सहज आणि सोपं आहे अशा प्रकारचं नाही. मध्यस्थी करणे कधी कधी आम्हाला असं वाटतं की भांडणं होत आहेत, वाद आहेत, कोणाला तरी आम्ही बोलवतो की बाबा आमच्यामध्ये मध्यस्थी करा. फार बरं वाटतं, अरे बापरे, असं बरं वाटतं ना की मला सांगितलं जातं, मला विचारलं जातं. नाही प्रियांनो, मध्यस्थीची सेवा ही आम्हाला फुगवणारी सेवा नाही. मध्यस्थीची सेवा आम्हाला नम्र बनवणारी आहे. मध्यस्थीची सेवा करणे हे फार सहज आणि सोपं नाही. त्यासाठी किंमत मोजून द्यावी लागते. ज्यावेळेस तुम्ही आणि मी मनुष्याकरिता, त्यांना देवाच्या राज्यात येता यावं याकरिता ज्यावेळेस आम्ही कष्ट घेतो, धावपळ करतो, त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो, हे पुष्कळदा सहज आणि सोपं होत नाही. त्यासाठी आम्हाला शारीरिक दृष्टीने, त्यासाठी आम्हाला मानसिक दृष्टीने, भावनिक दृष्टीने, आर्थिक दृष्टीने कधी कधी आम्हाला सफर व्हावं लागतं, आम्हाला संघर्ष करावा लागतो. परंतु ही मध्यस्थीची सेवा आहे जी सोपवून देण्यात आलेली आहे. का बरं पावलाने अणेसिमची जबाबदारी घ्यावी? नुकसान तर अणेसिमनी केलं, कदाचित चोरी तर अणेसिमनी केली, भरपाई करून द्यायला कोण तयार आहे? पाऊल तयार आहे. हे समर्पण पाहिजे. मी का ते करू? माझी काय गरज आहे? मी काय केलं? मीच का? समर्पणाची गरज आहे. जर मध्यस्थी करायची आहे, मध्यस्थीची सेवा करायची आहे, तर प्रियांनो तशा प्रकारच्या समर्पणाची आम्हाला आवश्यकता आहे.
आणि आम्हाला ते करावंच लागेल, कारण वचन सांगतं की ही मध्यस्थीची सेवा आता तुमच्याकडं सोपवून दिलेली आहे ना. जशी आज्ञा आहे ना, संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा, आता तशीच मध्यस्थी करण्याची सेवा ही तुमच्याकडं आणि माझ्याकडं सोपवून दिलेली आहे. आणि त्यासाठी आम्हाला आमच्या स्वतःचं समर्पण त्या ठिकाणी करायचं आहे. प्रियांनो, पाऊल फिलेमोनाला म्हणतो की माझ्या बंधो, माझ्यावर एवढा उपकार कर. पाऊल फिलेमोनाला म्हणतो, माझ्या बंधो, माझ्यावर एवढा उपकार कर. तुम्ही ज्यावेळेस पत्र वाचता ना, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की पाऊलाला फिलेमोनाला अधिकारवाणीने सांगण्याचा हक्क आहे. पाऊल म्हणतो की फिलेमोन, तू स्वतःच माझा ऋणी आहेस, मी तुला अधिकारवाणीने सांगू शकतो, परंतु कशी मध्यस्थी करतोय पाऊल? उपकार कर, एवढा उपकार तू माझ्यावरती कर. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मध्यस्थीची सेवा आम्हाला नम्र बनवते. मध्यस्थीची सेवा जर करायची आहे, जर आम्हाला ख्रिस्ताकरिता उभं राहायचंय, जर आम्हाला ख्रिस्ताची सेवा करायची आहे, तर आम्हाला नम्र व्हावं लागेल. आधी नम्रता आणि मग मान्यता, आधी नम्रता आणि मग मान्यता आहे. प्रियांनो, या पत्रामधून जे काही आध्यात्मिक बोध आम्हाला आहेत प्रियांनो, आम्ही पाऊलाने अनेसिम करिता दिलेली साक्ष आम्ही त्यावरती विचार केला. पाऊल फिलेमोनाकडं काय मध्यस्थी करत आहे, कशी मध्यस्थी करत आहे, यावरती आम्ही विचार केला. काही आध्यात्मिक बोध आम्हाला या पत्रामधून आहेत प्रियांनो. पहिला जो आध्यात्मिक बोध आम्हाला पाहायला भेटतो तो म्हणजे स्वीकार करणे. पाऊल फिलेमोनाला म्हणतो की अनेसिमचा स्वीकार कर. त्याने तुझं नुकसान केलं असेल, हरकत नाही, ते माझ्या खाती मांड, परंतु तू त्याचा अंगीकार कर, तू त्याचा स्वीकार कर. पवित्र शास्त्रामध्ये हा एक अतिशय महत्वाचा बोध आम्हाला पाहायला भेटतो. ज्यावेळेस पाऊल फिलेमोनाला म्हणतो ना की त्याचा अंगीकार कर, त्यावेळेस माझ्यासमोर तो उधळ्या पुत्र त्या ठिकाणी आला की ज्याची वाट त्याचा बाप पाहत होता. उधळ्या पुत्र जो आपलं सर्वस्व घेऊन गेला, उधळून टाकलं, बापाला दुःखी केलं, भावाला दुःखी केलं आणि स्वतःही दुःखी झाला. परंतु ज्यावेळेस तो परत येतो ना, बाप त्याचा स्वीकार करतो. तुम्ही आणि मी देवाचे वैरी असतानाही ज्यावेळेस आम्ही देवाकडे येतो, देव आमचा स्वीकार करतो, देव आमचा स्वीकार करतो. आणि म्हणून प्रियांनो, हा आध्यात्मिक बोध आमच्याकडे आहे की विश्वासणाऱ्यांचं जीवन जे आहे ना, ते स्वीकार करण्याचं जीवन आहे. आमचे प्रियजन जे कदाचित आम्हाला दुखावून गेलेले आहेत, आमचे प्रियजन ज्यांच्यामुळं आम्ही नुकसान सहन केलेलं आहे, किंवा आमचे प्रियजन कदाचित आम्हाला ते नकोसे वाटतात, परंतु हे ख्रिस्ती जीवन आहे जे आम्हाला स्वीकार करण्याकरिता शिकवतं. जर मी पापी असताना, जर मी वाईट असताना देव माझा स्वीकार करतो, तर आता मलाही माझ्या प्रियजनांचा स्वीकार करायचा आहे. त्यांनी कितीही माझं नुकसान केलं असेल, त्यांनी माझा कितीही अपमान केला असेल, परंतु प्रियांनो, ख्रिस्ताची प्रीती आम्हाला स्वीकार करण्याकरिता शिकवते. आम्हाला स्वीकार करायचा असतो, आमच्या त्या प्रियजनांचा आम्हाला स्वीकार करायचा असतो. बंधुभाव, बंधुप्रीतीचे फार मोठं महत्व आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. कारण ही बंधुप्रीती जी आहे ना, ही सर्व भेदभाव नष्ट करून टाकणारी आहे. फिलेमोन धनी आहे, अनेसिम दास आहे. परंतु आता अनेसिमचा, फिलेमोनाचा आणि पावलाचाही धनी जो आहे
तो ख्रिस्त आहे. आणि म्हणून आता हे तिघही जण एका धण्याचे दास आहेत, ख्रिस्ताचे. तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे दास आहोत, त्याचे शिष्य आहोत. आणि म्हणून बंधुप्रीती, बंधुभाव जो आहे तो मनुष्यामध्ये असणारा भेदभाव, मग तो कुठल्याही प्रकारचा भेदभाव असो, तो संपवून टाकतो, तो संपवून टाकतो प्रियांनो. आणि आम्हाला ख्रिस्ताकरिता एका पायरीवरती आणून उभा करतो. तुम्ही आणि मी कोण आहोत? प्रभू येशू ख्रिस्ताद्वारा आम्ही देवाची लेकरं आहोत, ही आमची ओळख आहे. मग आमच्यामध्ये कितीही कशाही प्रकारचे भेदभाव कारणं असोत, ते त्या ठिकाणी संपून जातात. आणि हे सर्व भेदभाव संपवून आम्ही त्या ख्रिस्ताच्या प्रीतीद्वारा, त्या बंधू प्रीतीद्वारा एकमेकांचा स्वीकार करतो आणि देवाची लेकरं म्हणून या जगामध्ये त्याच्याकरिता आमचं जीवन जे आहे ते उपयुक्त अशा प्रकारचं होतं प्रियांनो. पौल या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही हे पत्र वाचताना आणखीन एक बोध आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. अनिसिम पळून गेलेला आहे, फिलेमोनापासून पळून गेलेला आहे, पावलाच्या संपर्कात आला, पावलाचा प्रभाव त्याच्यावरती पडला, त्याचं जीवन बदललं आणि तो आता पावलासोबत आहे. पावलाला अनिसिमची गरज आहे, पाऊल स्वतः बंधनात आहे आणि म्हणून त्याला अनिसिमची गरज आहे की अनिसिमने पावलाबरोबर राहावं, पावलाचं सहाय्य अनिसिमनी करावं, पावलाची काळजी अनिसिमनी घ्यावी, ही पावलाची गरज त्या ठिकाणी आहे. परंतु पत्र वाचत असताना पाऊल फिलेमोनला म्हणतो की मी त्याला ठेवून घेऊ शकतो, परंतु मी त्याला परत पाठवत आहे, कारण अनिसिमवरती फिलेमोनाचा अधिकार आहे. आणि म्हणून पौल म्हणतो की तुझा उपकार जुलमाने केल्यासारखा नसावा ना. कधी कधी आम्ही काही गोष्टी गृहीत धरतो आणि नाही असं काही पौल त्या प्रकारे करत नाही. तर पावलाचा जो विश्वासूपणा आहे ना, हा याच्यावरती फिलेमोनाचा अधिकार आहे. याने फिलेमोनाकडे वापस जाणे महत्वाचे आहे, गरजेचे आहे. त्याला तो परत त्या ठिकाणी पाठवत आहे प्रियांनो. आता ज्या वेळेस आम्ही अनिसिमकडे पाहतो ना, आमच्यामध्ये अनिसिम दिसतो का आम्हाला? आम्ही स्वतःला अनिसिमच्या भूमिकेत पाहतो का? अनिसिमच्या जीवनाकडे तुम्ही पहा. दास होता, पळून गेला, बदल झाला, परत आला. आमचं जीवन अशा प्रकारचं आहे का? आमच्यामध्ये आम्हाला अनिसिम दिसतो का? देवाविरुद्ध बंड करणे, देवाला आवडत नाही त्या गोष्टी करणे, आमच्या जीवनात हे आहेत का? अनिसिम आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येतो का? प्रियांनो, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करणे, बंड करणे, वैरी, देवाचे वैरी म्हणून असणे, बदल आमच्या जीवनात आहे काय? आमच्या जीवनात बदल आहे काय? तारणाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आहे काय? आम्ही देवाचे दास आहोत, आमच्या जीवनावरती देवाचा अधिकार आहे आणि त्याच्याकडं आम्ही परत फिरलेले आहोत काय? त्याच्याकडं वापस आम्ही आलेले आहोत काय? आणि आज आम्ही देवाकरिता निरुपयोगी आहोत की उपयोगी आहोत प्रियांनो? आम्ही आज देवाकरिता उपयोगी आहोत की निरुपयोगी आहोत? आमच्या ठाई, आमच्यामध्ये अनिसिम आम्हाला दिसतो का? तो बंड, तो बदल आज आमच्या जीवनात आम्हाला दिसतो का? या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज या गोष्टीचा विचार आपण करूया. आज या गोष्टीचा विचार आम्हाला करता येईल प्रियांनो. अनिसिम पूर्वी निरुपयोगी होता, आपल्या धण्याचं नुकसान करून पळून गेलेला होता.
आज आमच्या जीवनामध्ये आम्ही देवासाठी उपयोगी आहोत की निरुपयोगी आहोत, हा प्रश्न आम्हाला करायचा आहे प्रियांनो. आमच्या जीवनामध्ये खरंच बदल आहे का? कारण आमचं अंतःकरण पारखणारा कोणी मनुष्य नाही. आमच्या अंतःकरणामध्ये होणारा बदल पारखणारा कोणी मनुष्य नाही, तर तो देव आहे, ज्याला आमचा प्रत्येक विचार कळतो. आम्ही बोलण्याआधी आमचे शब्द ज्याला ठाऊक आहेत. आम्ही एकट्यात बोललेले शब्द, आमच्या मनातले विचार ज्याच्यापासून लपत नाही, तो परमेश्वर आम्हाला पारखणारा आहे. बदल आमच्या ठाई आहे काय प्रियांनो? आज आपल्या स्वतःला हा प्रश्न आम्ही करावा. जर बदल दिसून येत नाही तर अजून किती वेळ आम्हाला बदल होण्यासाठी पाहिजे? अजून किती वर्ष आम्हाला बदलण्यासाठी लागतील? अजून किती वर्ष लागतील की आम्ही क्षमा करणारे होऊ? आम्हाला आणखीन किती वर्ष लागतील की आम्ही आमच्या प्रियजनांचा स्वीकार करणारे होऊ? किती वर्ष लागतील की आम्ही ख्रिस्ताची प्रीती करणारे होऊ? किती वर्ष लागतील आम्ही मध्यस्थी करणारे होऊ? आम्हाला नम्र होण्यासाठी आणखीन किती वर्ष लागतील? दोन 2025 आम्हाला मिळालेला आहे देवाकरिता उपयोगी होण्याकरिता, आमच्या जीवनाचा उपयोग देवाकरिता होण्याकरिता. आज त्यासाठी स्वतःला देवाच्या हातांमध्ये सोपवून देऊया. देवासमोर स्वतःला नम्र करूया आणि जो बदल अनेसिमच्या जीवनात होता तो उपयोगी झाला. तुम्हाला आणि मलाही उपयोगी बनवणारा देव आहे, त्याच्या हातांमध्ये स्वतःला द्या. होय प्रभू, आज आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या समोर घेऊन येतो प्रभू, आणि आमची प्रार्थना आहे देव बापा, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर, आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर प्रभू, आणि तुझं गौरव तू करून घे, तुझं गौरव तू करून घे. तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. यावेळेस आपण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सो, आणि आम्हास आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन.